नागपुरातील आधुनिक आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा कणा ठरलेल्या नागपूर मेट्रोने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे। मेट्रो सेवेला मंगळवारी तब्बल 7 वर्षे पूर्ण झाली असून या कालावधीत लाखो नागपूरकरांच्या प्रवासाला वेग आणि सुविधा मिळाली आहे। 10 मार्च 2019 रोजी खापरी ते सीताबर्डी या मार्गावर नागपूर मेट्रोची पहिली प्रवासी सेवा सुरू झाली होती। सुरुवातीला दररोज जवळपास 2,500 प्रवासी मेट्रोने प्रवास करायचे, मात्र आज ही संख्या वाढून दररोज 1,20,000हून अधिक प्रवाशांपर्यंत पोहोचली आहे। मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला दररोज केवळ 12 फेऱ्या घेतल्या जात होत्या, आज ही संख्या वाढून दररोज 356 फेऱ्यांपर्यंत पोहोचली आहे। मेट्रोने 99.90% वेळ पालन दर कायम ठेवत सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा देण्याचा मानक प्रस्थापित केला आहे। डिजिटल तिकीट प्रणालीलाही मोठा प्रतिसाद मिळतोय, तर 1,30,000हून अधिक महाकार्ड देखील जारी करण्यात आले आहेत। सुरुवातीला केवळ 3% असलेला डिजिटल तिकीट वापर आता वाढून 55% पोहोचला आहे। लास्ट माइल कनेक्टिव्हिटी देखील मजबूत करण्यात आलेली आहे। महामेट्रोने कॉमन सिटी मोबिलिटी ॲप देखील सुरू केलं असून या ॲपद्वारे मेट्रो आणि शहर बससाठी प्रवास नियोजन, तिकीट बुकिंग आणि रिअल टाइम माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होते आहे। आता नागपूर मेट्रोचा फेज 2 प्रकल्प देखील सुरू झाला असून तो पूर्ण झाल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील उपनगरीय भाग देखील मेट्रो नेटवर्कशी जोडला जाणार आहे। फेज 2 पूर्ण झाल्यानंतर नागपूर मेट्रोचे एकूण जाळं 84 किलोमीटर पर्यंत वाढणार आहे आणि त्यात 70 मेट्रो स्थानकं असणार आहेत। अवघ्या 7 वर्षात नागपूर मेट्रोने शहराच्या वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची क्रांती घडवून आणली आहे। वाढती प्रवासी संख्या, आधुनिक सुविधा आणि विस्तारात असलेलं नेटवर्क यामुळे नागपूर मेट्रो भविष्यात शहराच्या स्मार्ट, पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतुकीचा मुख्य आधार ठरणार हे नक्की।